नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 28 फेब्रुवारी 2022 आणि आजचा दिवस आपण विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. आता विज्ञान दिवस का साजरा करतो याची सगळी उत्तरं तुम्हाला यूट्यूबवर मिळतील. जसं की विज्ञान दिवस हा सी व्ही रामन, चंद्रशेखर व्यंकटरमण यांचा वाढदिवस नाही आहे, तर त्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 साली त्यांनी नोबेलसाठी हा त्यांचा शोधनिबंध सादर केला होता आणि 1930 साली त्यांना नोबेल प्राइज दिलं गेलं या संशोधनासाठी. तर मित्रांनो, तर त्यांच्या या दिग्गज अशा शोधांसाठी आपल्या भारताने 1986 सालापासून म्हणजे 87 पासून सुरुवात झाली आपल्याला हा विज्ञान दिवस साजरा करण्याची. तर 1987 पासून आपण हा विज्ञान दिवस साजरा करतोय सी व्ही रामन यांच्या विकिरण या संशोधनासाठी. विकिरण, पण विकिरणचा शोध यापूर्वी लागलेला होता आणि विकिरण काय असतं हे जगाला माहिती होतं, पण मग आपल्या रामन सरांनी किती महान कार्य केलं त्याची आपण थोडी माहिती घेऊ आणि मग आपण का मनवावा विज्ञान दिवस त्याच्याकडे जाऊया. तर आपल्याला माहिती की जर केस असतील असे आणि त्याच्यावर जर प्रकाश किरण पडले तर ते अत्यंत सुंदर असे शाईन करतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, तर ते शाईन जे करतात ते विकिरणामुळे करतात. याचा अर्थ असा की ज्यावेळी प्रकाश किरण एखाद्या सूक्ष्म अशा भागावर पडतात तेव्हा ते सरळ रेषेत न जाता ते पसरतात. तो जो ओपेक आहे, अपारदर्शक, त्याच्या आजूबाजूला ते पसरतात आणि त्याला आपण विकिरण असं म्हणतो. तर रामन सरांनी जेव्हा ते युरोपातून भारतात परत येत होते तेव्हा ते एका जहाजावरून येत होते आणि जहाजावरून परत येत असताना त्यांनी आकाशाकडे बघितलं. आकाश निळं आहे आणि जेव्हा आकाशातून आपण पाणी बघतो तर ते पण निळं असतं. तर त्यांच्या लक्षामध्ये हे आलं की हे निळं का. त्यांच्या मनात तो प्रश्न डोकावला की हे पाणी निळं का, आणि त्याच्यावर त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं आणि पाणी आणि बर्फ अशा दोन प्रकारचं पाण्याचे रूपं घेऊन त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यांना असं आढळून आलं की विकिरण होतं आणि विकिरणातून आकाश निळं दिसतं. म्हणजे मित्रांनो, आकाश निळं का दिसतं याचं उत्तर सुरुवातीला रामन यांनी दिलं आणि मग त्यांना असं आढळून आलं की विकिरण होत असताना जो मूळ प्रकाश असतो, विकिरण होत असताना जो मूळ प्रकाश असतो त्याचंच विकिरण होत नाही, तर त्याच्यामध्ये अजून काही प्रकाश किरणं ॲड होतात. हे सगळ्यात महत्त्वाचा शोध त्याच्यामध्ये लागला. म्हणजे मूळ प्रकाशाव्यतिरिक्त सुद्धा तिथे प्रकाश किरण आढळून आले. मग ते कशाचे, कुठले, त्याचा शोध, त्याचा मागोवा रामन सरांनी घेतला आणि त्या मागोव्यालाच रामन इफेक्ट हे नाव देण्यात आलं. आता हा रामन इफेक्टचा काय उपयोग. तर मित्रांनो, हे जे नवीन प्रकाश किरण आले ते कुठून आले, त्याच्यातून एक उत्तर मिळालं की जेव्हा आपण मूलद्रव्यांचा अभ्यास करतो त्यावेळी एक वर्णपटल तयार होतो आणि त्या वर्णपटलाचं महत्त्व हे अणुसंरचनेसाठी फार महत्त्वाचं असतं. पण हे जे वर्णपटल तयार झाले, म्हणजे जो वर्णपटल तयार झाले त्याच्यात अधिक आणखी वर्णपटलाचे काही प्रकाश किरण त्यांना मिळाले. त्यातून हे सिद्ध झालं की नुसतंच अणुसंरचना नाही तर रेणू संरचना सुद्धा निर्माण करण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त असं तो रामन इफेक्ट सिद्ध झाला. आणि ज्यावेळी जगाला रामन इफेक्टची माहिती झाली, म्हणजे लेझर नंतर खूप चांगला असा प्रकाशीय अगदी सुंदर असं रामन इफेक्टचा जेव्हा जगाला माहिती कळाली त्यावेळी त्याच्या इफेक्टच्या 10 वर्षानंतर, त्याच्यानंतर 10 वर्षात जवळजवळ 2000 संयुगांची रचना करण्यामध्ये जगाला यश आलं. म्हणजे विचार करा मित्रांनो की ज्या रेणूंची संरचना शोधण्यासाठी आपल्या रामन साहेबांचा रामन इफेक्ट हा सहाय्यभूत झाला जगाला, म्हणजे 2000 संयुगांची संरचना त्याच्यानंतर झाली. तर मित्रांनो, अशा या महान अशा रामन
साहेबांना नमन आपण करूया सगळे. आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या आशिया खंडातलं विज्ञानाचं पहिलं नोबेल आपल्याला मिळालं 1930 साली आणि सादर झालं ते 28 फेब्रुवारी 1928ला. तर मित्रांनो, हे आपलं भारताचं महात्म्य आहे आणि म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय, विज्ञान दिवस. असो, पण आता आपण त्याच्यावरच आपण साजराच करत बसणार आहोत का? तर नाही. तर निश्चितच आपल्याला आपली विज्ञान दृष्टी वाढवायची आहे. तर विज्ञान म्हणजे काय? तर विज्ञान म्हणजे विशेष असं ज्ञान. साधं आपण जर त्याचा अर्थ काढला तर विशेष असं ज्ञान म्हणजे ज्ञान की जे विशेष आहे. मग विशेष असं म्हणजे काय आहे? तर आपण साधी गोष्ट घेऊया, नाही का, की आपण चालतो, आपल्याला किती श्रम पडतात. पण मग आपण समजा सायकल घेतली तर थोडे कमी श्रम पडतात. मोटरसायकल घेतली तर आणखी श्रम कमी पडतात. कार घेतली तर खूप कमी श्रम पडतात. AC कार घेतली आणखी कमी. त्याच्यानंतर हेलिकॉप्टर घेतलं आणखी कमी. म्हणजे विचार करा मित्रांनो, जसे जसे तुमचे संशोधनामध्ये विकास होत गेला तसंच मानवाचं राहणीमान हे अत्यंत सुकर होत गेलं. म्हणजे विज्ञान कशासाठी जन्माला आणलं माणसाने? तर विज्ञान हे जन्माला आलं माणसाने स्वतःच्या सोयीसाठी. पण मग आता स्वतःच्या सोयीसाठी हा जो आपण अर्थ घेतो आहे, त्या अर्थाने आपण संपूर्ण जगाचा सर्वनाशाकडे आता चाललो आहे. कारण आपण संकुचित विचार केला. मानवाच्या सोयीसाठी आपण विज्ञानाची निर्मिती करतोय आणि त्या सोयीसाठी निर्मिती करत असताना आपण अनेक गोष्टींचा, निसर्गाचा ऱ्हास आपण चालवलेला आहे. मोठमोठ्या इमारती आपण करत असताना जंगलं आपण कापून टाकतो. रस्ते करत असताना जंगलं आपण तोडून टाकतो. झाडं आपण तर करतो, प्रदूषण करतो आहे, गॅसचं वेगवेगळ्या म्हणजे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, माती प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, असे अनेक प्रदूषणांना आपण जन्म घालतोय फक्त स्वतःच्या सुखासाठी, मानवी सुखासाठी. तर हा आपण विज्ञानाचा संकुचित अर्थ घेऊन आपण विज्ञानाचा अत्यंत वाईट असा वापर करतोय. हा स्वार्थ आपण बघितला आणि मग आता आपल्याला लक्षात आलं आहे की याचे दुष्परिणाम होत आहेत. जगाचं तापमान वाढत चाललेलं आहे. तर आता सगळे राष्ट्र मिळून हा एक मोठा मुद्दा बनलेला आहे प्रदूषणाचा, की ह्या सगळ्या प्रकारचं जे प्रदूषण आहे ते आपण ते कमी केलं पाहिजे. आणि मग आता आपण काय केलं पाहिजे? तर निश्चितच आपण ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपण विज्ञानाचाच वापर करून नुसत्या मानवाच्या नाही तर आपल्या संपूर्ण पर्यावरणाचं जीवन, मी काय म्हणतोय, पर्यावरणाचं जीवन कसं सुकर होईल याचा आपण आता विचार केला पाहिजे. मग पर्यावरणाचा आपण बराच ऱ्हास करून टाकला विज्ञानासाठी. वेगवेगळी युद्ध झाली, त्याच्यात ऱ्हास झाला. आपण जे वायू प्रदूषण करतोय त्याच्यातून ऱ्हास होतोय. त्याच्यानंतर माती प्रदूषण होते, जलप्रदूषण होते. कोरोनासारखे वेगवेगळे आजार वेगवेगळ्या संशोधनातून निर्माण होत आहेत. तर हे जे चाललेलं आहे जगामुळे विज्ञानाचा दुरुपयोग आपण करतो आहे. विज्ञान हे मानवाच्या सुखासाठी जन्माला आलं, पण आज ते सुख इतकं जास्त झालं की त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आपण वाहनांचा वापर करून आपल्या शरीराचे कष्ट कमी केले आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे ओबेसिटी, शुगर, डायबिटीज, BP, त्याच्यानंतर लंग्सचे इन्फेक्शन्स, फवारणी पेस्टिसाईडच्या अतिवापराने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, ब्रेन ट्यूमर, TB यासारखे आजार होत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला विज्ञान दिनाच्या दिवशी ह्या गोष्टीचे संकल्प करायचे की मी विज्ञानाचा सदुपयोग करणार. विज्ञानाचा वापर हा मानवाच्या हितासाठी नाही तर पर्यावरणाच्या, संपूर्ण पृथ्वीच्या हितासाठी करणार. हा एक ग्लोबल विचार आपण आपल्या मनात आजच्या दिवशी आणला पाहिजे आणि आपण तसे संकल्प केले पाहिजे. मग आपण काय काय करू शकतो? आपल्या परीने आपण काय करू शकतो? तर झाडं लावा किंवा लावलेल्या झाडांचं संरक्षण करा. असेल गरज तर झाडांना पाणी द्या. आपण घरगुती झाडं लावा, भाजीपाला घरगुती पिकवण्याचा प्रयत्न करा. आपल्या घराचा जो टाकाऊ पदार्थ आहेत म्हणजे वेस्ट, भाजीपाल्याचं वेस्ट असेल त्याचे पण कंपोस्ट खत तयार करा, लिक्विड कंपोस्ट करा. तर अनेक गोष्टी पर्यावरण सुंदर करण्यासाठीचा प्रयत्न करा आणि पर्यावरणाला हानी होणार नाही. आता पर्यावरणामध्ये सजीव आणि निर्जीव घटक दोघेही आले हे लक्षात घ्या मित्रांनो. तर पर्यावरणाची हानी होणार नाही हा सुंदर विचार आपल्याला करायला पाहिजे आजच्या दिवशी. नुसताच आजच्या दिवशी करून उपयोग नाही तर आपली ती एक जीवनशैली केली पाहिजे. पर्यावरण संरक्षण करण्याची एक जीवनशैली आपण आता ती केली पाहिजे आणि ती गरज आहे. आणि जर केली नाही तर
पृथ्वीचा ऱ्हास हा अटळ आहे. आपल्याला रोगमुक्त म्हणजे आपण निरोगी होऊन जगायचं आहे का रोगाने जगायचं आहे याचा आपण आता विचार करण्याची गरज आहे. तर विचार करा मित्रांनो की आजचा विज्ञान दिवस आपण साजरा असा करूया की पुढच्या पिढ्यांना, पुढच्या 10 पिढ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीने आपली जीवनशैली सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तीच खरी आपल्या CV रामन यांना छानपैकी आदरांजली पण असेल आणि तोच खरा विज्ञान दिवस असेल असं मला वाटतं. तर विज्ञानाचा दुरुपयोग न करता विज्ञानाचा उपयोग हा पर्यावरणासाठी आपण केला पाहिजे, पृथ्वीसाठी आपण केला पाहिजे, जगासाठी, विश्वासाठी आपण केला पाहिजे. याचा जर विचार केला तरच खऱ्या अर्थाने आपण विज्ञान दिवस साजरा करतोय असं होईल. आणि हे एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यातून एक पण गोष्ट सांगावीशी वाटते की CV रामन यांना हा शोध लावायला खर्च किती आला असेल तर त्या काळी ₹200 मात्र खर्च आला होता. रामन इफेक्ट सिद्ध करण्यासाठी रामन सरांना फक्त ₹200 एवढा खर्च आला होता. आणि निरीक्षण काय केलं त्यांनी, तर निरीक्षण जहाजात येत असताना त्यांनी आकाश आणि पाणी या 2 गोष्टींचं निरीक्षण केलं. आपल्याला हे माहिती आहे की न्यूटन साहेबांनी जे निरीक्षण केलं की त्यांनी पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आपण म्हणतो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, मग गुरुत्वाकर्षण त्यापूर्वी नव्हतं? ते होतं. गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यांनी नाही लावला, गुरुत्वाकर्षण होतंच. पण त्यांनी ही जाणीव करून दिली समाजाला, आपल्या विश्वाला की अरे बाबांनो की गुरुत्वाकर्षण असतं, आकर्षण हे आहे पृथ्वीला आणि म्हणून वस्तू खाली पडते. त्याच्यासाठी आपण एकच उदाहरण देतो की ते झाडाखाली बसले होते, सफरचंद खाली पडला. पण ती गोष्ट पूर्ण नाही आहे. खरं म्हणजे ते चंद्राकडे पण बघत होते आणि सफरचंदाकडे पण बघत होते. मग त्यांच्या मनात ही शंका आली की चंद्र का पडत नाही, सफरचंदच का पडतं. ही तुलना त्यांनी केली. आणि त्याच्यापूर्वी जोहान्स केपलर असेल, गॅलिलिओ असेल किंवा अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जे शोध लावले होते त्या शोधानंतर त्याची संपूर्ण इतिहास त्यांनी त्या अवकाशाचा त्यांनी वाचला, तो अभ्यासला आणि त्याच्यानंतर मग गुरुत्वाकर्षणाचा मित्रांनो शोध लावला. काय खर्च आला त्यांना? तर त्यांनी ते पूर्वीचं जे ज्ञान होतं, केपलरचं ज्ञान असेल, गॅलिलिओचं ज्ञान असेल किंवा टॉलमीचं ज्ञान असेल, ते सगळ्यांचा वापर करून आणि मग तो एक सिद्धांत तयार केला गुरुत्वाकर्षणाचा. F = gmm/r². तर हा वैश्विक सिद्धांत आहे मित्रांनो, तो पृथ्वीपुरता मर्यादित नाही. तर अशा प्रकारे जे संशोधन असतं ते संशोधन लावण्यासाठी एक फार सुंदर असं नैसर्गिक आपली दृष्टी पाहिजे. त्याच्यामध्ये विज्ञान दृष्टी आपण जर टाकली तर निश्चितच येणारं जे संशोधन असतं ते अत्यंत दिव्य आणि भव्य असं असतं. रामन असू देत किंवा न्यूटन असू देत किंवा असे अनेक शोध लागलेले आहेत ज्याला अजिबात खर्च आलेला नाही. निसर्ग ही प्रयोगशाळा आहे मित्रांनो. त्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग चालू असतात, वेगवेगळ्या घटना आहेत, त्यांचं तुम्ही निरीक्षण करा, चिकित्सक बना आणि या पृथ्वीला सुखी करण्याचा आपण आजच्या दिवशी संकल्प करूया. विज्ञानातून पृथ्वी सुखी राहील याचा आपण विचार करू मित्रांनो. आणि निश्चितच आपण त्या दृष्टीने आजपासून मार्गक्रमण करू, आपली जीवनशैली बदलू, आपलं आरोग्य, आपल्या घराचं आरोग्य, आपल्या गावाचं आरोग्य, आपल्या समाजाचं आरोग्य आणि सगळ्यांचं आरोग्य, पृथ्वीचं आरोग्य आपण सुखी ठेवण्यासाठी विज्ञानाचा सुंदर उपयोग करू. तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनशैलीतून सुंदर असा भारत घडवू, सुंदर असं जग घडवू याचा संकल्प करूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. धन्यवाद.